नमस्कार मित्रांनो, फोटोशॉपच्या 8व्या क्लासला आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण फोटोशॉप 2025 सीसीच्या व्हर्जन मध्ये फिल्टर हा मेनू शिकणार आहे। त्यासाठी आपण आपला फोटोशॉप ओपन करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ बघत असाल तेव्हाच आपण लाईक करायचं आहे। जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। आपल्याला पडत असलेला प्रश्न किंवा आपल्याला हवे असलेल्या टॉपिक संदर्भात आपण माझ्याशी चर्चा करू शकता। तर आज आपण शिकणार आहोत मित्रांनो फिल्टर हा मेन्यू। यापूर्वी आपण फाइल, एडिट, इमेज, लेयर, टाइप, सिलेक्ट हे सगळे मेनू शिकले आहेत। त्यानंतर टूलबार आपण शिकलो आहोत। त्यानंतर लेयर स्टाईल आपण शिकलो आहोत मित्रांनो। लेयर पॅनल आपण शिकलो आहोत। तर आज आपण फिल्टर हा मेनू शिकणार आहोत। तर फिल्टर मेनू शिकण्याआधी आपण आपलं फोटोशॉप ऑन केल्यानंतर एक इमेज ओपन करून घ्यायची आहे। मी एक ब्राइटचं इमेज या ठिकाणी ओपन करतो मित्रांनो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की फिल्टर काय काम करतं किंवा फिल्टर मध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो। ठीक आहे, या ब्राइटचा ऍक्च्युअल जो फोटो होता तो या प्रकारात होता। ओके, मी तुम्हाला इनहॅन्स केलेला फोटो दिला होता किंवा आपण एकदा परत फोटो ओपन करून घेऊया। तर हा फोटो ओपन झाल्यानंतर मित्रांनो, नॅचरल कुठल्याही कॅमेराने ज्या वेळेस आपण फोटो काढतो तर त्यावेळेस तो फोटो सॉफ्ट असतो किंवा त्यावेळेस तो नॅचरल कलर मध्ये फोटो आपण क्लिक केलेला असतो। तर फिल्टर एक प्रकारचं वरती दिलेले कलर करेक्शन किंवा याच्यामध्ये चेंजेस केलेले असतं। तर त्याप्रमाणे आपण फिल्टरचा वापर करणार आहोत। तर त्या अगोदर इथं वरती जो शेवटी वापरलेला मेन्यू असेल, आपण जो आता रिसेंटली वापरला असेल, चालूच वापरलेला असेल, लगेच वापरलेला असेल, तर तो इथं दिसतो। त्याच्यासाठी आपल्याला अगोदर आपण कुठल्याही इमेजला बॅकग्राऊंड लेअरला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी लेअर पॅनल मध्ये, आणि फिल्टर मध्ये जाऊन कन्वर्ट टू स्मार्ट फिल्टर या ऑप्शनला ऑन करायचं मित्रांनो। ज्यावेळेस कन्वर्ट टू स्मार्ट आपण ऑन करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला याचा फायदा असा होईल मित्रांनो की आपण जर का समजा या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरणार्थ दाखवतो। मी जर का या फोटोला इथं ब्लर केला तर मी याचा ब्लरनेस कमी करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा। बघा, जेव्हाही मला याच्यात चेंजेस करायचे असतील तर ते मी इथे चेंजेस करू शकतो। बघा, इथं जर मी क्लिक केलं तर याचं ब्लरनेस मी कमी करू शकतो। बघा, म्हणजे याची ओपेसिटी कमी जास्त किंवा याचा हार्डनेस कमी जास्त मी करू शकतो। पण जर का मी स्मार्ट मेनू नसेल केलेला, मी रिवर्ट करतो इमेजला, म्हणजे ही अशी इमेज करतोय डायरेक्ट ओरिजिनल जशी इमेज आपण ओपन केली होती तशी। तर मी आता कन्वर्ट टू स्मार्ट फिल्टर न करता डायरेक्ट ब्लर करतोय मित्रांनो। बघा, डायरेक्ट ब्लर करतोय। मग हव्या असलेल्या एकदा सेटिंग केली आणि ओके केला आणि हा फोटो जर का मी सेव्ह केला मित्रांनो, तर याच्यामध्ये मला भविष्यात कधीच चेंज करता येणार। तर मी एकदा याला सेव्ह ॲज करतो आणि सेव्ह ॲज करून या फोटोला मी डेस्कटॉपला कॉपी करतो मित्रांनो, डेस्कटॉपला सेव्ह करतो। बघा, आणि हा फोटो मी इथून क्लोज करतो। आता डेस्कटॉपवर असलेला फोटो परत मी एकदा ओपन करण्याचा प्रयत्न करतो आपल्या फोटोशॉप मध्ये। बघा, मी आता हा ड्रॅग करून परत आपल्या फोटोशॉप मध्ये ओपन केलाय। या ठिकाणी बॅकग्राऊंड आहे आणि मला आता वाटतंय की या ठिकाणी जो आहे तो थोडस याचा ब्लरनेस किंवा याची इफेक्ट किंवा याचं जे कलर करेक्शन आहे, जे पण आपण फिल्टर मध्ये यूज करणार आहोत, जो इफेक्ट आपण फिल्टर मध्ये यूज करणार आहोत तो चेंज करायचा थोडासा। एकतर मला जास्त पाहिजे असेल किंवा कमी पाहिजे असेल, तर हा बदल मी याच्यात करू शकणार नाही मित्रांनो। यासाठी आपण या फोटोला क्लोज करूया आणि अगोदरच्या फोटोला आपण घेऊया मित्रांनो, आणि फिल्टर मध्ये जाऊन सगळ्यात अगोदर ते काम करायचं असेल ते आपण या ठिकाणी कन्वर्ट टू स्मार्ट फिल्टर हेच केलं गेलं पाहिजे मित्रांनो। ज्या वेळेस आपण या लेअरला कन्वर्ट टू स्मार्ट फिल्टर मध्ये कन्वर्ट करू, त्यानंतर आपण या ठिकाणी हवा तो चेंजेस करू शकतो। मग त्या ठिकाणी शार्पनेस असू द्या किंवा मग डिस्टॉर्ट असू द्या, ब्लर असू द्या, लिक्विफाय असू द्या, काही जर का करायचं असेल आपल्याला। बघा, मी या फोटोमध्ये थोडंसं चेंजेस करतो आणि ओके करतो। तर या ठिकाणी झालेला फोटो मी परत नाही आणू शकत याला, पण या ठिकाणी आणून मी
जाऊन मी परत त्याच्यात चेंजेस करू शकतो. बघा दिसतंय, मी या ठिकाणी जाऊन जर का याला रिस्टोर केला तर रिस्टोर होऊन जाणार फोटो आणि ओके करणार. या ठिकाणी मला नोज बद्दल काही चेंजेस करायचे असतील बघा मित्रांनो, तर मला या ठिकाणी नोजच्या हाईट किंवा विड्थ मध्ये मला चेंजेस करायचे असतील तर याच्यात मी करू शकतो. फेस 1 इथे आहे, याला रिसेट केलंय आपण. आणि आता आपण या ठिकाणी ब्रश टूलचा विचार करू की ब्रश टूलने मला एक कदाचित या मुलीचा जो डोळा आहे थोडासा लांब करायचा आहे. बघा तिचं नाक जे आहे ते थोडं छोटं करायचंय, तर आपण तिला क्वीज करूया किंवा शेअरिंग करूया. बघा तर या प्रकारात मी जर काही केलं तर हे बदल झालेला सेव्ह झालेला मला परत चेंज नाही करता येणार. एखाद्या वेळेस क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की नाही माझा डोळा थोडासा बारीक आहे आणि तुम्हाला थोडासा व्यवस्थित करून पाहिजे, तर ते मला करता नाही येणार मित्रांनो. तर त्या ठिकाणी मला लिक्विफायला डबल क्लिक करून रिसेट ऑल किंवा रिस्टोर ऑल आणि बाकीच्या ज्या चेंजेस केल्या त्या रिव्हर्स मध्ये जर का मी केल्या आणि ओके केलं तर माझा फोटो मला पूर्ववत मिळणार आहे. फिल्टर मला पाहिजे तेव्हा मी ठेवणार, ते नाही नको असेल तर मी इथून डिलीट करून टाकणार. ओके, तर आता मला तुम्हाला सांगायचं होतं की या ठिकाणी फिल्टर ज्या वेळेस आपण वापरत असू त्यावेळेस आपल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे आपण वापरलं बघा, या अगोदर मी गॉशियन ब्लर वापरला त्यामुळे इथं गॉशियन ब्लर आला, लिक्विफाय वापरला त्याच्यामुळे लिक्विफाय आला. जसं आपण फोटोशॉप ओपन करतो त्यावेळेस या ठिकाणी काहीच केलेलं नसेल किंवा शेवटची जी ऍक्शन केलेली असेल, शेवटचं जे कार्य केलं असेल ते या ठिकाणी पहिल्यांदा दिसतं. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत न्यूरल फिल्टर जे आहे आपण मित्रांनो या ठिकाणी सोडून देणार आहोत, कारण न्यूरल फिल्टरची गरज आता नाहीये आणि न्यूरल फिल्टर आता सध्या वर्क करायची गरज नाही पडणार आपल्याला. तर आपण तो पुढे बघणार आहोत. न्यूरल फिल्टर साठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. फिल्टर गॅलरी बघा मित्रांनो, आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे फिल्टर गॅलरी. तर या ठिकाणी फिल्टर गॅलरीमध्ये आपण अगोदर या इमेजला 0% मध्ये करून घेऊया, म्हणजे आपल्याला आपल्या स्क्रीनवरती फुल साईज मध्ये दिसेल अशी इमेज करून घ्या. ज्यामुळे ज्या प्रकारे आपल्या मोबाईल मध्ये फिल्टर असतात मित्रांनो, त्या प्रकारेच या ठिकाणी फोटोशॉप मध्येही फिल्टर आहेत. तर बघा आता आपण आर्टिस्टिक मध्ये कलर्ड पेन्सिल म्हणून हा फिल्टर निवडलाय, कटआउट म्हणून एक फिल्टर निवडला आहे, ड्राय ब्रश म्हणून एक फिल्टर निवडला आहे. तुम्ही जर का स्क्रीनवरती बघत असाल तर तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी झालेलं वर्क या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. बघा ड्राय ब्रशचे जे स्ट्रोक असतात ते या प्रकारे आहे आणि आपण याला एक पेंटिंग केल्यासारखा इफेक्ट या ठिकाणी देऊ शकतो. तर यामध्ये खूप सारे फिल्टर आहे मित्रांनो. हे जसं तुम्ही क्लिक करणार याच्यावरती तसं तुम्हाला पाहायला भेटतील. स्टाईल आहे, ब्रश स्ट्रोक आहेत. ज्याही फिल्टरला तुम्ही क्लिक करणार मित्रांनो त्या फिल्टरचा इफेक्ट तुम्हाला इथं वापरायला किंवा पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळे फिल्टर इथं दाखवतोय. बघा या प्रकारचे 1 2 3 4 5 6 फिल्टर आहेत. आपण फिल्टर लोड पण करू शकतो, पण फोटोशॉप मध्ये तुम्हाला अवेलेबल असलेले एवढे सगळे फिल्टर या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी फिल्टर मध्ये इथं ओके करण्यासाठी आहे आपल्याला. त्यानंतर आपण फिल्टर जर का आपल्याला या ठिकाणी बघायचं नसेल आणि फक्त वर्क करायचं असेल तर आपण हे फिल्टर मेन्यू हाईड करू शकतो. आता फिल्टर मेन्यू मधून आपण ज्या प्रकारामध्ये आपण निवडणार आहोत त्या ठिकाणी स्ट्रोक किंवा त्याची स्ट्रेंथ किंवा टेक्स्चर साईज किंवा कॅनव्हास वगैरे किंवा स्केलिंग रिलीफ हे सगळे या ठिकाणी भेटणार. पण जो प्रकार आपण वापरत असू त्या प्रकाराशी रिलेटेड तिथे एक टॉपिक येणार आहे. बघा आता या ठिकाणी वेगळं आहे, या ठिकाणी वेगळं आहे, या ठिकाणी वेगळं आहे. तर ज्या वेळेस आपण जे करणार आहोत इथं पण बघा इथं एजेस आहेत, ग्लोईंग एजेस. या ठिकाणी ज्या वेळेस आपण चेंजेस करणार आहोत इथं बघा या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या चेंजेसमुळे आपल्याला फोटोमध्ये एक वेगवेगळे इफेक्ट पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी मी कीबोर्ड मध्ये डाऊन एरो की प्रेस करतोय. डाऊन एरो की प्रेस केल्यानंतर मला इफेक्ट जे आहेत ते चेंज होत आहेत मित्रांनो. बघा तर या प्रकारचे फिल्टर आपल्या मोबाईल किंवा ऍप्लिकेशन मध्ये आपण ज्या ऍप्लिकेशन मध्ये फोटो काढतो त्या ऍप्लिकेशन मध्ये पण अवेलेबल असतात. तर त्याच प्रकारे हा फिल्टर ही आपल्याला यूज करता येईल. आता मी याला ओके करतो
आणि आपल्याला एक अंदाजन एक फिल्टर मला दाखवायचा होता, तो फिल्टर मी तुम्हाला दाखवलाय बघा. पार्लर मधून जेव्हा मेकअप करून मुलगी येते त्या याच प्रकारामध्ये ती दिसते आपल्याला, बरोबर. तर या ठिकाणी आपण आता ग्लो इफेक्ट किंवा या प्रकाराचा इफेक्ट आपण करून घेणार आहोत. बघा या प्रकारे आपण एक फिल्टर जर का वापरलं तर आपल्याला फिल्टर मध्ये चेंज, मी आता ओके करतोय, फिल्टर मध्ये जर का चेंजेस करायचे असतील तर चेंजेस किंवा आपल्याला अंडू रिडो किंवा मागील इमेज मध्ये असलेला फिल्टर आपण ज्या फिल्टर अप्लाय केले ते कसं दिसत असेल हे बघण्यासाठी ती विजिबिलिटी आपण ऑन ऑफ करू शकतो आणि फिल्टर इथून क्लोज करू शकतो. बघा याच्यामध्ये इथं हा लोगो आहे फिल्टरचा, हा लोगो किंवा हा सिम्बॉल ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी फिल्टर अप्लाय केलेला आहे. या ठिकाणी जर आपण क्लिक करत असू तर याची ओपेसिटी कमी जास्त किंवा याची साईज कमी जास्त साईज मध्ये आपण चेक करू शकतो की फिल्टर अप्लाय झाल्यानंतर प्रिंटिंग झाल्यावर कसा दिसणार आहे. या ठिकाणी याची ओपेसिटी किंवा याची साईज आपण कमी जास्त करू शकतो. या ठिकाणी जर का क्लिक करत असू तर या ठिकाणी जर का आपण डबल क्लिक करू तर फिल्टरचा ऑप्शन या ठिकाणी बदलवण्यासाठी आपल्याला किंवा रिसिलेक्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन भेटतो. ओके, या ठिकाणी आपण 0% मध्ये या ठिकाणी इमेज आणून ओके करूया. गेन हा फिल्टर आता आपण याच्यावर लोड केला मित्रांनो. तर फिल्टर मध्ये फिल्टर गॅलरीतून आपण फिल्टर निवडू शकतो, याचा एक ऑप्शन आहे. त्यानंतर अडॅप्टिव्ह वाईड रेंज किंवा अडॅप्टिव्ह वाईड अँगल लेन्सचा हा प्रकार आहे मित्रांनो. म्हणजे एखाद्या कॅमेराने जर का आपण कुठलाही फोटो काढताना अडॅप्टिव्ह टाइप मध्येच फोटो काढतो. बघा आता एक अडॅप्टिव्ह साठी मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो की या बिल्डिंगचा ज्या वेळेस आपण फोटो काढतो मित्रांनो तो अडॅप्टिव्ह मध्येच निघणार आहे. म्हणजे त्याचं जे लेन्स असणार आहे तो वाईड अँगल किंवा नॉर्मल, म्हणजे जर आपण कॅमेराचा लेन्स वर उंचलून किंवा वरच्या दिशेला धरून जर का फोटो काढला एखाद्या बिल्डिंगचा, एखाद्या सिरेमिकचा किंवा एखाद्या भागाचा, तर तो आपल्याला या प्रकारात त्रिकोणच झालेला दिसेल. तर वाईड अँगल लेन्स कसा वापरला जातो या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला हा एक टूलबार आहे, हा एक टूलबार आहे. या दोन टूलबार आपल्याकडे आता नवीन भेटले. आपण मार्के टूल किंवा मूव टूल आपल्याला माहितीच आहे, हँड टूल आपल्याला परिचित आहे. त्यानंतर इथं झूम टूल आपल्याला परिचित आहे. झूम टूल ज्या वेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला ती इमेज झूम झालेली दिसेल. आणि पूर्ववत करण्यासाठी कंट्रोल 0 जर का आपण प्रेस केला तर कंट्रोल 0 म्हणजे फुल साईज मध्ये आपल्या कॅनव्हासची फुल साईज आपल्याला पाहायला भेटणार. तर या प्रकारामध्ये आपण इथं बघू शकतो. बघा या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे मित्रांनो तो इथं आहे फिश आहे. फिश आहे म्हणजे मास्याच्या डोळ्याप्रमाणे किंवा घोड्याच्या डोळ्याप्रमाणे. घोड्याचा डोळा तसा गोल असतो, बाहेर दिशेने बहिर्वक्र असतो, तसाच माशाचाही डोळा असतो. म्हणजे माशाला स्वतःची शेपूट बघता येते, तसंच घोड्यालाही स्वतःची शेपूट बघता येते. मग त्या प्रकारामध्ये ज्यांचे डोळे बहिर्वक्राकार असतील अशा प्रत्येक प्राण्याला आपली शेपूट बघता येते. त्यामध्ये मग म्हैस असेल, गाय असेल, बकरी असेल, कुत्रा असेल, तर यांना आपल्या स्वतःच्या शेपटी बघता येतात. म्हणजे यांचा बहिर्वक्र भाग, म्हणजे त्याला म्हणतो आपण फिश आहे. तर कॅमेरा जर का आपण वापरत असाल किंवा आपण फोटोग्राफर असाल तर आपल्याला फिश आय माहिती असेल, तर फिश आयने काढलेला फोटो या प्रकारामध्ये येतो. तर पर्स्पेक्टिव्ह आपण मध्ये एक क्रॉप सिलेक्शन टूलच्या वेळेस आणि पर्स्पेक्टिव्ह एक आपण याच्यामध्ये बघितलाय, एडिट मेन्यू मध्ये पण आपण पर्स्पेक्टिव्ह बघितलाय. पण या फिल्टर मध्ये अडॅप्टिव्ह अँगल जेव्हा आपण करतोय, वाईड अँगल जेव्हा करतोय त्यावेळेस मध्ये या ठिकाणी आपण या फोटोला दुरुस्त करण्यासाठी या लेन्सचा वापर करतो. बघा आपण एखादा फोटो काढलेला दुरुस्त करण्यासाठी या फोटोचा वापर करतो. तर फिश आय मध्ये आपण बघा पर्स्पेक्टिव्ह इथं बघताय, फोकल लेंथ जे काय कॅमेराचा असेल ते आपण या ठिकाणी फिक्स करतोय. बघा क्रॉप फॅक्टर म्हणजे आपल्याकडे जर का फुल फ्रेम कॅमेरा असेल तर त्याला क्रॉप साईज मध्ये कट करताना आपल्याला दिसणारी इमेज किंवा आपल्या सेन्सरवर छापली जाणारी प्रतिकृती, छापली जाणारी इमेज किंवा छापलं जाणारं छायाचित्र
किंवा आपल्या उघड्या डोळ्यांना जसं दिसणार आहे ते क्रॉप फ्रेम मध्ये आपण सेट करतोय. त्यामुळे आपल्याला क्रॉप फॅक्टर करता येतो. जसं मला या ठिकाणी क्रॉप फॅक्टर करता येते. तर आता आपण कंट्रोल Z ने लेवल करून घेऊया. तर फोकल लेंथ ज्या कॅमेराने ज्या फोकल लेंथवर हा फोटो काढला गेला असेल ती फोकल लेंथ आहे 7.36. क्रॉप फॅक्टर आहे 10%चा, म्हणजे 10 मेगापिक्सल समथिंगच्या कॅमेराने हा फोटो काढला गेलेला आहे. स्केल मध्ये जर का तुम्ही चेंजेस करायचा म्हटला तर या ठिकाणी तुम्हाला प्रकार भेटतील मित्रांनो. बघा 50% स्केल मध्ये हा फोटो असा दिसेल. 100% स्केल मध्ये 150च्या हा फोटो असा दिसेल. म्हणजे हा झाला बाहेर कट. या फोटो मध्ये लेन्स मध्ये हा फोटो कट झाला बघा. आणि क्रॉप फॅक्टर मध्ये जर का आपण गेलो तर क्रॉप फॅक्टर मध्ये हा फोटो असा दिसेल. फोकल लेंथ जर का आपण चेंज करू तरी हा फोटो मध्ये चेंजेस झालेले दिसते. तर या ठिकाणी इथं कुठे छेडायचं नाही आपल्याला. या ठिकाणी आपण याला 0 करूया, म्हणजे जेणेकरून 50 हा रेशो आपल्याला भेटणार आहे. कंट्रोल 0 ने आपण पूर्ववत येऊया. ऑटो जर का आपण करत असू तर याची जी काय हे असेल प्रीसेट असेल तर तो ऑटो ने आपल्याला प्रॉपर करून देईल. हे पण तुम्हाला याची पण एक प्रीसेट असते. ही प्रीसेट मला अपलोड करायला लागेल. पण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेश जर काय येत असेल बघा, या ठिकाणून मेश कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर प्रीव्ह्यू तुम्हाला दाखवल्यानंतर तर हे तुम्हाला जर का करायचं असेल तर याच्याने करता येतं. पण आपण आता सध्या फिश आय मध्ये हा फोटो धरूया आणि या फोटोला सरळ करण्यासाठी बघा या ठिकाणी कॉन्स्ट्रॅक्ट टूलचा यूज करून आपण या फोटोला सरळ करूया. या फोटोला सरळ करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणार्थ दुसरा एक फोटो दाखवतो. कारण हा फोटो कॉर्नरनी घेतला असल्या कारणाने या ठिकाणी मी आपल्याला एक फोटो दाखवतो, जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल की आपण कशा प्रकारे याच्यात काम करू शकतो. सिमेट्रिकल फोटोज किंवा या ठिकाणी भरपूर वेळेस आपण असे फोटो काढतो. आपण खालच्या साईडला असल्यानंतर वरचा जेव्हा आपण फोटो काढतो कॅमेराचा लेन्स वरती उचलून तर त्यावेळेस या प्रकारे इमेज बदलतात मित्रांनो. बघा लेन्स वरच्या साईडला उचलून ज्यावेळेस आपण फोटो काढतो तर त्यावेळेस फोटोची जी साईज, आता समोरून काढलाय म्हणून आपल्याला मंदिर पूर्ण सुस्पष्ट दिसतं, एकाच सिमिलर आकारात दिसतं. बघा हा चर्च बघा खूप उंच वाटतोय. ही बघा ही भिंत खूप उंच वाटते, ही भिंत उंच वाटते. हा गोव्याचा चर्च आहे बरोबर. हे बघा या ठिकाणी गांधीधाम मध्ये आहे. हा फोटो बघा आपल्याला तिरकस वाटायला लागलाय. तर या ठिकाणी तुम्हाला एक सिमिलर मला जर दाखवायचं म्हटलं तर आपण एक ताजमहलच्या फोटोमध्ये बघू, म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये झालेले चेंजेस कसे आपल्याला सरळ करता येतील याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्याला त्या फोटोमध्ये दर्शवू शकतो. बघा या प्रकारचा आपण ताजमहलचा एक फोटो घेणार होतो, पण आपण आता या आपल्याकडे एक चांगली इमेज आपल्याला भेटली आहे तर आपण या इमेज मध्येच हा उपयोग करूया. हा फोटो खालून काढला गेला असल्या कारणाने या ठिकाणी बिल्डिंगचा जो शेप आहे हा तिरपा झालाय. या ठिकाणी अडॅप्टिव्ह वाईड अँगलचा जर का आपण वापर करू तर या ठिकाणी या लाईनीने आपण याला सरळ करू शकतो. बघा आपण जर का ही लाईन सरळ ओढली तर याला आपण सरळ करू शकतो. बघा बघा या ठिकाणी बघा आता हा फोटो सरळ झालाय, म्हणजे ही बिल्डिंग सरळ झाली या ठिकाणी. तर आपल्याला हा फोटो ज्या वेळेस आपण ओके करू, आता हा फोटो नॉर्मली जर का मी सरळ करायचा म्हटला असता तर मी याची एक सेव्ह एज ची डुप्लिकेट कॉपी तयार करतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या बिल्डिंग मध्ये झालेला बदलही समजेल आणि याच्यातही समजेल, याच्यातही फरक समजेल. फिल्टर जे आपण लास्ट यूज केलंय ते अडॅप्टिव्ह वाईड अँगल आपण यूज केलाय. मागच्या याच्यामध्ये आणि पुढच्या याच्यामध्ये किती फरक आहे आपल्याला दिसतंय बघा.
आता काही लोक म्हणतील की सर हा फोटो तर आम्ही असा क्रॉस करून सिलेक्ट ऑल दाबून असाही सरळ करू शकलो असतो, बरोबर आहे. पण आता या फोटोच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या फोटोमध्ये, दुसऱ्या इमेज मध्ये ही गोष्ट समजून घेऊया. ज्या ठिकाणी आपल्याला त्या टेक्स्चरला किंवा त्या पोस्चरला सरळच करता नसते आले, अशा ठिकाणी आपण हे इमेज या ठिकाणी ओळखू आता. तर मित्रांनो, आपल्याकडे एक ताजमहलचा फोटो आहे, तो डेस्कटॉप वरती आपल्याकडे सेव्ह आहे. तो फोटो आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी लवकर मदत होईल. तर आपण ॲडॅप्टिव्ह वाईड अँगल चा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. बघा, या ठिकाणी हे जे मिनार आहेत, तर याची उंची आणि याची जी आकृती आहे ही थोडीशी निमुळती आहे मित्रांनो. तर हे जे आपल्याला सरळ करायचं असेल तर या ठिकाणी या ब्रशच्या साहाय्याने आपण, या टूलच्या साहाय्याने याला एक सरळ रेष देऊया अगोदर. म्हणजे आपल्याला सरळ कसा आहे, कुठे आहे हे दाखवण्यासाठी सोपं होईल. दुसरी रेष आपण या ठिकाणी देऊया. बघा, आता मला जेव्हा या सरळ रेष माहिती आहे त्यावेळेस मी या पॉइंटला टच करेल, इथं क्लिक करेल सेंटरला. म्हणजे हा एक मला ऑप्शन भेटलाय. मला याला सरळ करायचं मित्रांनो. बघा, आता दुसऱ्या याला सरळ करायचं. बघा, या प्रकारामध्ये आपण झालेली इमेज, डिस्टर्ब झालेली इमेज आपण सरळ करू शकतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी मला थोडस या ठिकाणी याला सरळ करायचं आहे. बघा, हा एक झाला इकडनं. आता याची जी जर आपण उंची आणि लांबी जर का बघायची म्हटली मित्रांनो, तर आपल्याला सरळ रेषेत बघता या ठिकाणी दिसत. बघा, तर आता हा फोटो प्रॉपर ओके झालाय मित्रांनो. यामध्ये झालेले बदल बघा तुम्हाला दिसेल. फोटो मध्ये झालेला बदल आपण बघू शकता मित्रांनो. पण जर का हे फिल्टर मध्ये केलं असतं तर तुम्हाला लवकर याचा फरक जाणवला असता. तर बघा, आता हा फोटो असा होता आणि याला आपण अशा पद्धतीने सेट केलाय, म्हणजे हा फोटो सरळ झालाय. आता याच्यात आलेले डिस्ट्रॅक्शन आपण थोडे कमी करून घेऊया. आता आपल्याला एक फोटो सरळ भेटलाय मित्रांनो. तर या प्रकारे आपण ॲडॅप्टिव्ह वाईड अँगलचा वापर करू शकतो. यापुढे आहे मित्रांनो कॅमेरा रॉ फिल्टर. यासाठी आपण काय करूया, ही इमेज क्लोज करूया आणि माझ्याकडे काही कॅमेराचे रॉ फोटो आहेत, तर ते आपण ओपन करून घेऊया. तर ते समजताना त्या अगोदर आपण एक समजून घेऊ मित्रांनो की रॉ फिल्टर म्हणजे काय. तर सोनी कॅमेराचा रॉ फिल्टर वेगळे असतात, निकॉन कॅमेराचे रॉ फोटो वेगळे असतात आणि कॅनन कॅमेराचा जो रॉ फॉर्मॅट असतो हा वेगळा असतो. तर प्रत्येक कॅमेरा त्याच्या कंपनीच्या नुसार रॉ फॅक्टर आपल्या समोर रेडी करतो. त्याचं कारण असं की रॉ मध्ये आपण हवे तसे चेंजेस, हवे तसे बदल घडवू शकतो, म्हणून रॉ इमेजेस आपल्याला भेटतात. नॉर्मली जर का ती इमेज आपल्याला जर का चेक करायची असेल तर आपण ती कशी चेक करायची. तर यासाठी मी तुम्हाला एका फोटोवरती दाखवतो की निकॉन साठी कुठला लागतो. निकॉन कॅमेराचा NRW असतो फॉर्मॅट. कॅनन कॅमेराचा फॉर्मॅट जो असतो मित्रांनो कसा ओळखायचा, C कॅननचा, सोनीचा SRW नाही येत मित्रांनो, सोनीचा येतो ARW आणि फ्युजीचा येतो IRW. ठीक आहे. तर प्रत्येक कॅमेऱ्यांचे रॉ फिल्टर हे वेगवेगळे असतात मित्रांनो. या ठिकाणी सोनी लिहायचं राहिलं. तर या रॉ फिल्टरची ही शॉर्टकट किंवा याची एक्सटेन्शन हे म्हटलं जातं, एक्सटेन्शन याला. म्हणजे रॉ फोटोच्या पुढे लिहिलेला हा भाग असेल. तर आपण काय करूया,
माझ्या कम्प्युटरमध्ये असलेले RAW नावाचे सगळे फोटो आपण चेक करूया की सॉरी NRW तर मित्रांनो आता आपण एक रॉ फोटो ज्यावेळेस ओपन करू त्यावेळेस या ठिकाणी तो रॉ फिल्टर मध्ये ओपन किंवा नॉर्मल फोटो आपण रॉ फिल्टर मध्ये ओपन करू शकतो मित्रांनो। रॉ फोटो जसा आपण आपल्या फोटोशॉप मध्ये फोल्डर मधून कॉपी करून ठेवलेला असेल तो जर का आपण फोटोशॉप मध्ये ओपन केला तर या ठिकाणी तो फोटो असा ओपन होणार या ठिकाणी। तर त्या ठिकाणी इथे एक्सटेन्शन मध्ये त्याचं इथे एक्सटेन्शन दिसणार आहे। आता हा JPG फोटो आहे पण हा रॉ फोटो सारखाच आहे त्यामुळे याला रॉ फोटो सारखा आपण एडिट करू शकतो। तर रॉ फोटो मध्ये तुम्हाला सगळी साईज म्हणजे कुठल्या कॅमेराने तो फोटो काढलाय हे, त्याच्यानंतर किती ISO वर काढलाय, किती mm फोकल लेंथ वर काढलाय, त्याची f स्टॉप काय होता, त्याचा शटर स्पीड काय होता, हे सगळे या ठिकाणी आपल्याला दिसणार बघा। आता हा D90 निकॉनच्या कॅमेराने काढलेला फोटो आहे मित्रांनो की जो खूप सुंदर असा कॅमेरा आहे। आजपर्यंत त्या कॅमेरा सारखा कॅमेरा सुरुवातीमध्ये म्हणजे अगोदर आम्ही D40 वापरलाय, त्यानंतर D90 D80 कॅमेरे वापरले। आता प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो आता फुल फ्रेम कॅमेरा, पण त्यावेळेस फुल फ्रेम कॅमेराचा रिझल्ट या कॅमेराने देता येत होता। तर मला एवढं सांगायचंय, मला काही त्या कंपनीचं किंवा त्या कॅमेराचं प्रमोशन नाही करायचंय, पण वस्तू खूप सुंदर होती आणि आजही त्या वस्तूला तशी तोड नाहीये। तर इतके सुंदर फोटो त्या कॅमेराने निघत होते, मला हेच सांगायचं होतं। तर कॅमेराने ज्यावेळेस फोटो रॉ फोटो आपल्यापर्यंत येतात तर रॉ फोटो म्हणजे काय किंवा रॉ इमेजेस म्हणजे काय, तर रॉ फिल्टरचा आपल्याला उपयोग म्हणजे या ठिकाणी ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आपण आपल्या इमेज मध्ये त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट केला बघा, हायलाइट करायचंय, एखादी इमेज हायलाइट असेल, एखाद्या इमेज मध्ये शॅडो आपल्याला क्रिएट करायचे असेल बघा, शॅडो क्रिएट करू शकतो। व्हाईट जर दिसत असेल तर व्हाईटनेस आपण तिथून काढू शकतो किंवा व्हाईटनेस टाकू शकतो। तर आपण या इमेज मधून व्हाईटनेस काढून घेऊया। ब्लॅकनेस जर का काढायचा असेल किंवा टाकायचा असेल तर या ठिकाणी आपण तो वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो बघा। या ठिकाणी आपल्याला रॉ इमेज म्हणजे जेवढेही सिने प्रोफाईल किंवा हाय प्रोफाईल फोटो असतात म्हणजे एक्स्ट्रा लार्ज किंवा एक्स्ट्रा क्वालिटीचे फोटो असतात ज्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बारीकशी गोष्ट आपल्याला दिसते, असे फोटो रॉ मध्ये एडिट केले जातात। आपण म्हणतो की एखाद्या सुपरस्टारचे किंवा फिल्म स्टारचे फोटो इतके सुंदर का येतात, तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जो एडिटर असेल त्या फोटोग्राफरचा जो एडिटर असेल किंवा तो फोटोग्राफर असेल तो सगळ्या इमेजेस रॉ मध्ये क्लिक करतोय आणि रॉ मध्ये क्लिक केल्यानंतर त्यावरती कलर प्रोसेस जी आहे ती रॉ मध्ये करतो। रॉ मध्ये केल्यानंतर त्याला जे काय हवंय, समजा एक्सपोजर पाहिजे, कॉन्ट्रास्ट पाहिजे, हायलाइट पाहिजे, शॅडो पाहिजे, व्हाईटनेस, ब्लॅकनेस किंवा त्याच्यामध्ये जर का कलर बॅलन्स किंवा इफेक्ट वगैरे जर का काही चेंजेस करायचे असतील तर तो सहज करू शकतो मित्रांनो। सहज म्हणजे बघा मागच्या फोटोत आणि या फोटोत किती फरक पडला बघा। आता या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर वाढवायचं, टेम्परेचर आपण वाढवू शकतो म्हणजे तो फोटो अजून कसा ग्लो करता येईल त्याच्यासाठी आपण इथून काम करू शकतो मित्रांनो बघा। सॅच्युरेशन आपण इथून वाढवू शकतो, कलर काढलेत, लाईट पण मी मायनस केला। आता इफेक्ट मध्ये गेलो, इफेक्ट मध्ये मला टेक्स्चर पाहिजे मित्रांनो बघा, स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता की टेक्स्चर म्हणजे येणाऱ्या इमेज मध्ये एक केस तुम्हाला दिसायला लागले मित्रांनो बघा। म्हणजे या इमेज मध्ये आपण टेक्स्चर वाढवू शकतो या फिल्टरद्वारे। त्यानंतर क्लिअरिटी वाढवू शकतो बघा, मी टेक्स्चर पण वाढवले, क्लिअरिटी पण वाढवली बघा। तर याचा एक सुंदर उपयोग मी तुम्हाला असं सांगेल मित्रांनो, एखादी फोटो जर का ब्लर झालेला असेल आपल्याकडे तर याद्वारे आपण त्याला शार्प करू शकतो, याद्वारे आपण त्याला शार्प करू शकतो। त्याच्यानंतर विग्नेट यामध्ये आपल्याला जर टाकायचा असेल तर आपण या ठिकाणी तो टाकू शकतो। एक तर आपल्याला ब्लॅक करायचं असेल तर त्यामागून पूर्ण ब्लॅक टाकू शकतो की त्याच्या आजूबाजूला थोडासा ओल्ड टाइप मध्ये व्हाईटनेस आपण ऍड करू शकतो। तर आता या ठिकाणी आपण शून्यच ठेवूया त्याला। ग्रेन टाकायची मित्रांनो बघा, ग्रेन म्हणजे ग्रेस आपल्याला त्याच्यात फोटोचा पिक्सेल किती, एका पिक्सेल मध्ये किती ग्रेस असते तर आपण बघा या ठिकाणी आता ही ग्रेस हॅलो तर या फोटोमध्ये आपण ग्रेस बघू शकतात किंवा ग्रेन्स बघू शकतात मित्रांनो। तर ग्रेन्स ऍड करण्यासाठी ग्रेन्स
या ठिकाणी दिला आहे। इफेक्ट मधून आपण परत कट करूया, कर्व्स मध्ये जाऊया मित्रांनो। तर या ठिकाणी मी जर का रेडला कलरला जर का इथून इनहॅन्स करायचा प्रयत्न करेल तर फक्त मी रेड मध्ये चेंजेस करेल, ग्रीन मध्ये किंवा लेव्हेंडर मध्ये मला चेंज करायचे असतील तर मी इथून ते चेंज करेल। मला सेपरेट ब्लू कलर साठी जर का चेंजेस करायचे असतील तर मी इथून ब्लू मधून ते चेंजेस करू शकेल मित्रांनो। तर मला सांगायचं आहे की पॉइंटर जर का आपण निवडले नाही तरी चालेल, व्हाईट मध्ये जर का चेंजेस करायचे आहेत, ब्लॅक मध्ये चेंजेस करायचे आहेत, बघा ब्लरनेस मध्ये चेंजेस करायचे आहेत ऑफसेट टाइपच्या, तर आपण या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी आपण हाईट आणि लाईट, डार्कनेस, शॅडो या प्रकारात आपण चेंजेस करू शकतो। आता आपण याला रेग्युलर नॉर्मल करणार आहोत, हॅलो, याला 0 करणार आहोत, म्हणजे याची विजिबिलिटी मी आता तात्पुरता ऑफ ठेवली आहे। कलर मिक्सचर मध्ये आपण याचा रेड किंवा पिंक कलर वाढू शकतो, बघा मित्रांनो। आता मी याचा लाईट पण इथून कमी करतोय, हाईड करतोय याची विजिबिलिटी, याला पूर्ववत करतोय, या इमेजला मी पूर्ववत करतोय मित्रांनो, बघा या ठिकाणी मी तिच्या चेहऱ्यावर असलेला रेड कलर किंवा पिंक कलर या ठिकाणी फक्त हायलाइट करू शकतो। मी या इमेजला एकदा परत क्लोज करतो आणि परत ओपन करतो मित्रांनो। फिल्टर मध्ये गेलो, कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये आपण जातोय मित्रांनो, आणि या ठिकाणी बघा आपण आता जे काय चेंजेस केले ते 0 मध्ये आहेत। ओके, या ठिकाणी ऑटो करून पण आपण काम करू शकतो। तर आता या इमेजला आपण ऑटो मध्येच आपण काम करू असं समजून चला। या ठिकाणी मी रेडनेस बघायचा, पिंक शेड काढू शकतो, म्हणजे चेहऱ्यावर लावलेला मेकअप मला वाढवण्यासाठी इथून मला प्रक्रिया करता येते मित्रांनो। बघा ऑरेंज जो मला दिसतोय, पिवळा रंग जो मला इथून कमी जास्त करता येतो स्किन टोन साठी, ग्रीन कलर ज्या ठिकाणी आहे मित्रांनो त्या ठिकाणी बघा ग्रीनचा उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो। बघा ग्रीन वाढवलाय मी या ठिकाणी। याचा ॲक्वा कलर जिथं असेल फोटोच्या इमेज मध्ये किंवा इमेज मध्ये ज्या ठिकाणी हे रंगांचं मिश्रण असेल त्या ठिकाणी आपण नक्कीच याचं मिश्रण किंवा याच्यावर बदल झालेले आपण बघू शकतो मित्रांनो। हा इफेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी सॅच्युरेशन पण आहे मित्रांनो, सॅच्युरेशन आपण या ठिकाणी कमी जास्त करू शकतो, ल्युमिनन्स कमी जास्त करू शकतो, बघा दिसतंय मित्रांनो। या ठिकाणी ऑल मध्ये आपण जर का आपल्याला करायचं असेल तर ऑल फोटोवरती आपल्याला करता येतं मित्रांनो। आता इथून जसं सॅच्युरेशन किंवा ल्युमिनन्स आपण या ठिकाणी केलंय मित्रांनो, तसं परत या ठिकाणी आपण ग्रेडियंट वर येऊ शकतो, कलर ग्रेडियंट वर कलर ग्रेडिंग करू शकतो आपण। याच्यात एखादा कलर जर का सिलेक्ट केला तर तो कलर त्याच इमेज मध्ये येईल, बघा इथून। तर हे आपण आता सध्याच्याला कंट्रोल Z ने पूर्ववत येऊया या इमेज वरती। ओके, याच्यामध्ये तुम्हाला शॅडो इन्क्रीज करायचे असेल शॅडो इन्क्रीज करू शकता, हायलाइट इन्क्रीज करायचा असेल डाऊन करायचा असेल तो डाऊन करू शकता। ब्लेंडिंग या ठिकाणी तुम्हाला जर का काही देता आली तर ती ब्लेंडिंग ऑन ऑफ करू शकता। बॅलन्स करायचा आहे फोटो, बॅलन्स करू शकता। या ठिकाणी या फोटोचा ज्या वेळेस आपण ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट म्हणजे या ठिकाणी आलेलं लेन्स मध्ये दिलेलं चेंजेस, बघा या ठिकाणी जर का आपण स्क्रीनवरती बघत असाल तर लेन्स मध्ये दिलेला प्रकार हा या ठिकाणी आपण बदलवत होतो, बघा आपण याचा ब्लॅकनेस बदलवतो। कलर मिक्सचर पण आपण कमी करूया मित्रांनो। आपण एक पॅनल आपण कमी करूया, कर्व्स बघितला आपण, कलर मिक्सचर बघितलं मित्रांनो, त्याच्यानंतर कलर ग्रेडिंग बघितलं मित्रांनो आपण। या ठिकाणी डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स शार्पनिंग साठी आपण बघू शकतो। याला झूम करूया स्क्रीनला, बघा मित्रांनो किती सुंदर प्रकारात आपण या ठिकाणी शार्पनेस ऍड केली आहे। आपण स्मूथनेस टाकायचे असेल स्मूथनेस टाकू शकतो, शार्पनेस मध्ये नॉइज रिडक्शन टाकायचे नॉइज रिडक्शन टाकू शकतो, बघा मित्रांनो
शार्पनेस मी कमी करतोय, नॉइस रिडक्शन केलंय बघा, नॉइस रिडक्शन कमी टाकलंय आपण याच्यामध्ये, नॉइस रिडक्शन आपण 15% ठेवूया आणि शार्पनेस बघा ठेवूया. कलर नॉइस रिडक्शन आपल्याला जर का करायचं असेल तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. डिटेल्सचा पॅनल मी कमी करतो मित्रांनो. डिस्ट्रॅक्शन आपल्याला निर्माण करायचंय इमेजमध्ये, एखाद्या इमेजमध्ये डिस्ट्रॉक्शन आपल्याला करायचं तर ते आपण इथून ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे त्या इमेजमध्ये लेन्स मुळे आलेला डिस्ट्रॅक्शन किंवा विग्नेट कमी करू शकतो. बघा या ठिकाणी लेन्सच्या सावलीमुळे किंवा लेन्स वर लावलेल्या फिल्टरमुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो, तर हा आपण करू शकतो. या ठिकाणून आपण पर्पल साठी डिफाईन करू शकतो, तर या ठिकाणी आपण याला छेडणार नाहीये मित्रांनो. लेन्स ब्लर करायचा असेल तर तो ऑप्शन आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला लागेल आणि ट्राय करून या ठिकाणी लेन्स ब्लर आपल्याला ऑप्शन करायला लागेल. तर यासाठी इंटरनेट गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण लेन्स ब्लर या ठिकाणी हा पुढे बघूया. कॅलिब्रेशन करायचं मित्रांनो, तर या फोटोला कॅलिब्रेशन करता येईल आपल्याला. कॅलिब्रेशन म्हणजे हेच की कलर जे आहेत ते आपल्याला हवे ते त्या आकारामध्ये ग्रीन आणि रेड आणि ब्ल्यू या 3 रंगांना आपण या ठिकाणी कॅलिब्रेट म्हणजे याचा कलर बॅलन्स आपण काढू शकतो मित्रांनो. कलर बॅलन्स काढणं, कारण कलर बॅलन्स हा खूप महत्वाचा भाग आहे मित्रांनो फोटो एडिटिंग करत असताना. कारण संपूर्ण जी इमेज आहे मित्रांनो ती कलर बॅलन्स वरतीच. बघा आता कंट्रोल झेड आणि कंट्रोल अंडू झेड मध्ये जेव्हा आपण झूम करतोय तर स्क्रीन वरती तुम्ही केलेल्या रॉ फिल्टरच्या द्वारे केलेला बदल आपण बघू शकता. बघा बघा किती इमेज डार्क आणि सुंदर झाली. या ठिकाणी केलेल्या इमेजला आपण सेव्ह ॲज करूया मित्रांनो आणि याचा कलर बॅलन्स काढूया. म्हणजे याचा कलर बॅलन्स ऍक्च्युअल नॅचरल जो कलर आहे फेसचा किंवा लाइटिंगचा तो आपण काढलाय. बघा आता यावरती झालेले जे काय चुका असतील त्या आपण ऍडजस्ट करू शकतो मेकअप करताना. पण मेकअप आर्टिस्टने जो हा मेकअप केला असेल तर तो फोटोग्राफरला लक्षात यावा याच हिशोबाने हा मेकअप केलेला आहे. अन्यथा या ठिकाणी हा जो लिप्सचा भाग आहे हा इथं पाहिजे होता असा, आणि तिचे जे लिप्स मोठे दाखवण्याचा प्रयत्न मेकअप आर्टिस्टने केलाय तो कदाचित काहीतरी डोक्यात ठेवूनच केला असेल. ते आपण इथून रिपेअर करतोय स्टॅम्प टूलच्या साह्याने. बघा स्टॅम्प टूलच्या साह्याने आपण तिचे जे लिप्स आहेत ते छोटे केलेत. आपण कंट्रोल झेडनी किंवा अंडूनी ते परत आणूया. ओके, तर आपण या सब्जेक्ट मध्ये किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलोय मित्रांनो कॅमेरा रॉ फिल्टर. याच्या पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो लेन्स करेक्शन, लिक्विफाय, व्हॅनिशिंग पॉइंट, ब्लर आणि या बाकीच्या या सगळ्या टूल्स बद्दल आपण पुढच्या मेन्यू मध्ये बघणार आहेत, पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत. तर आतापर्यंतचा व्हिडिओ समजला असेल आपल्याला असं मी गृहीत धरतो आणि आपण नक्कीच जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस कराल, चांगल्या फोटोंवर प्रॅक्टिस कराल आणि चांगले रिझल्ट मिळवाल अशी मी आशा करतो. आणि आजसाठी आपल्याला एक विनंती करतो की कृपया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण कृपया व्हिडिओला बघताच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील, काही टॉपिक असतील ज्याबद्दल तुम्हाला अडचण असेल तर ते विचारण्यासाठी तुम्ही कमेंट किंवा मला फोन करू शकता. या व्हिडिओसाठी जी मेहनत घेतली आहे त्यासाठी आपण एक लाईक केलंच पाहिजे मित्रांनो, सबस्क्राईब केलंच पाहिजे असं मी गृहीत धरून चालतो. आणि आपण आपल्या मराठी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे अशी एक विनंती आपल्याला करतो आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. धन्यवाद.